आज खाली बसा दादा. उज्ज्वलराव निकम त्यांनी आपल्याला संबोधित केले. आपल्याला ठाऊक नसतं त्यावेळेला एक उज्ज्वलराव निकम इतकं नाव वर्तमानपत्र वाचून नाही, तसं नाही आहे. उज्ज्वलराव निकम ही हिंदुस्थानला आदर्शभूत असलेली न्याय क्षेत्रातली, मी काय बोलतोय त्या ऐका, हिंदुस्थानला आदर्श वाटणारी न्याय क्षेत्रातली बुद्धिमत्ता आहे ती. तो आपला अभिमान आहे. तरी खूप आपल्याला कायम आपण शिदोरी म्हणून त्याचं जवळ संरक्षण करू अशी शिदोरी दिलेली आहे. त्यांचा आशीर्वाद शिवछत्रपतींनी सुरू केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या उपासनेच्या पाठीशी असाच कायम राहावा अशी मी त्यांच्याजवळ पदर पसरून मागणी करतो. पदर पसरून हा शब्द तुम्हापैकी कुणालाही बोलता येणार नाही, कारण तुमच्या वेशात कुठं पदर नाहीये. मी ती करू शकतो. देवानो, आपण हे जे काम करतो ते वेगळं काही करत नाहीये. वयाच्या 15व्या वर्षी शिवछत्रपतींनी घेतलेली शपथ त्याचीच पुढे वाटचाल म्हणजे आपलं काम आहे. आपण काही नवीन करत नाही. आपण हे काम करताना महाराष्ट्रात जायचं नाही आहे आपल्याला. आपण करतोय ते काम महाराष्ट्राच्या मातीतलंच आहे. आपले या भागातले आमदार साहेबही उपस्थित आहेत, त्याच्याबद्दल आनंद आहे. तर आपलं हे काम उभ्या देशात न्यायचंय. जिथे जिथे देश सोडून हिंदू आहेत त्या ठिकाणी सुद्धा न्यायचंय. कोणत्या पद्धतीने न्यायचंय? आपलं हे काम पक्षाचं नाही आहे, कुठल्या पंथाचं नाही आहे, संप्रदायाचं नाही आहे. हे काम भगवान श्रीकृष्णाला जे म्हणायचे ते करणारं काम आहे. शिवछत्रपती आणि भगवान श्रीकृष्ण फक्त शब्द वेगळे असतील. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्याचा अंतरात्मा एकच आहे. आपल्याला देशात न्यायचं हे काम. हे नेत असताना आपण कोणता आदर्श डोळ्यासमोर ठेवू? एक लक्षात ठेवायचं, शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज
हा आपला मूर्तिमंत आदर्श सूर्य आहे. पण हे कळावे लागतात. आणि हिंदुस्थानमध्ये एखाद्याला डिग्री मिळाली, पदवी मिळाली म्हणजे तो शहाणा, हा जो खुलसटपणा आपण पत्करलेला आहे, आपल्याला समजलं पाहिजे, उमगलं पाहिजे. आपण हे काम महाभारतातल्या पांडवांच्या आईने सांगितल्या पद्धतीने प्रत्येक गावात करायचे. काय सांगितलं तिने? त्या महाभारतात कौरव आणि पांडव एकाच कुळातलं, सत्याचं भांडण, इतकंच त्याचा अर्थ आहे. कौरवांना पांडवांचं अस्तित्वच मान्य नव्हतं आणि ते कायम द्वेष करायचे. आणि द्वेष करून पांडव कसे संपतील याचा अखंड ध्यास ज्यांच्या चित्तात, काळजात, अंतःकरणात गुंतवित होता असे कौरव होते. पांडवांचं अस्तित्व संपवायचं, अन्नातून विष घालून, पाण्यात बुडवून मारून, वनवासाला धाडून, त्याच्या आधी लाक्षागृहात त्यांना राहायला लावून, जाळून नामशेष करावे. पांडव संपले पाहिजे. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आई हा एक खुळा जीव आहे. तिच्या चित्तात अखंड लेकरांचीच तडफड, काळजी, चिंता असते. ती सगळ्या लेकरांना घेऊन जवळ बसली आणि म्हणली, अरे तुम्ही 5च पांडव आहात, 5 पांडव आहात आणि तुमचे वडीलही गेले, तुम्हाला कोणीच नाही. तुम्ही एक करा. का हिंडायला लागलास तू? तू का हिंडायला लागलास? ते खालचे लाकडं ठेवून दे ते खाली. फोटो काढून स्वतःला आपला नको. खालते ठेवून दे. आणि ती जवळ बसून पोराला सांगितलं, धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव की गेलं पाहिलं तुम्ही. तुमच्या जन्मापासून आतापर्यंत हे कौरव अखंड तुमच्या नाशासाठी तडफडतात. आणि तुम्हाला जर टिकायचं असेल तर तुम्ही एक करा. काय करा? 5 पांडव आहात, 5 जणांची 5 तऱ्हेची मनं असतील, असू दे, पण एक शपथ घ्या. कोणती शपथ घ्या? वडिलांना साक्षी ठेवून शपथ घ्या. ती असं का म्हणली असेल की कुटुंबामध्ये कर्ता पुरुष म्हणजे वडील तुझे ते आज नाही आहे. आपण त्यांचं ऐकतो, मग आता ते तर नाहीत, मग ऐकायचं कोणाचं? तर तिने सांगितलं की पंडूनी पहिल्यांदा धर्मराजाच्या रूपाने जन्म घेतलेला आहे. नंतर त्यांनी भीमाच्या रूपाने घेतला, नंतर अर्जुन, नकुल, सहदेव. तर तुमच्या वडिलांचं सर्वात मोठं रूप म्हणजे धर्मराज आहे. आपण वडिलांचं ऐकायचं, एवढा तुम्ही निश्चय करा, निग्रह करा, निर्धार करा, शपथ घ्या. आणि आजपासून मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मला असं करावं वाटतं, मला ते बरोबर नाही, हे करू, असलं बोलायचं. धर्मराज सांगेल
ते प्रमाण संपलं. झालं. ते काही ब्रिटिश काळात उत्पन्न झालेल्या शिक्षण पद्धतीत निर्माण झालेले पदवीधर नव्हते, त्यामुळे ते अप्रामाणिक आणि दबाड नव्हते. आईला शब्द दिला, संपलं. पांडव चालायला लागले. उभ्या पांडवांच्या जीवनात तुम्ही पहा, धर्मराज हा वडिलांच्या ठिकाणी आहे आणि तो सांगेल ते मान्य. विचार विनय करणं, आपापसात बोलणं, चर्चा करणं चालत होतं, पण धर्मराज सांगेल ते. आणि असे जर तुम्ही वागाल तर अत्यंत नीच, अति दुष्ट, अति 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 वाईट असलेले कौरव तुम्हाला जगू देत नाहीये, तुम्ही जगू शकाल हे त्यांनी सांगितलं. मला सगळ्या धारकऱ्यांना सांगायचे की गेल्यानं ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती युद्ध उभं राहिलं त्यावेळेला 27.5 लाख सैन्य कौरवांचं आणि 17.5 लाख सैन्य पांडवांचं, 10 लाख सैन्याचा फरक आहे. असं समोरासमोर दिवस उजाडला की युद्धाला सुरुवात, दिवस मावळला की युद्ध समाप्त. मग कोणी कोणावर काय हातात लावला. असं युद्ध कौरव पांडवांचं झालं. दुर्दैव आपण महाभारत वाचत नाही. महाभारत हे 1, 2, 3 दिवसाचं युद्ध नाही, 38 दिवस सूर्य उगवत होता, मावळत होता, युद्ध चालू होतं. त्या 38 दिवसाच्या युद्धात कौरव नामशेष झाले, पांडव सरस ठरले. केवळ एक कारण, पांडवांच्यात एकवाक्यता होती. पांडवांचा आत्मा एकच होता, बुद्धीचा, हृदयाचा, अंतःकरणाचा विचार होता. युधिष्ठिर संपलं. आपण सुद्धा श्री ईश्वरप्रस्थान हिंदुस्थानचं काम म्हणजे शिवछत्रपतींचं काम हे करताना एक शपथ घेतली पाहिजे की आमच्या गावामध्ये ज्या ज्या गावात सूर्योदय होतोय त्या प्रत्येक गावात आपण शपथ घेतली पाहिजे. धारकऱ्यांनी आपल्या 5 पांडव कोण हे निश्चित करून त्यातला जो धर्मराज पांडव आहे त्याचं मानायचं. चर्चा विचारणे, बोलणं करणं ते करू. ते प्रत्येक गावात 5 पांडव ठरले पाहिजे. 5मुखी परमेश्वर. गाव चालायचं तर पंचायत पाहिजे. श्री ईश्वरप्रस्थानचं काम चालायचं तर 5 पांडव पाहिजे. आदर्श धर्मराज, भीम, अर्जुन, सहदेव, नकुल. याच्यात कधी दुमत होऊ द्यायचं नाही. एक गोष्ट, आपल्याला शिवप्रस्थानाचं काम करायचं. हे काम उद्ध्वस्त झालेल्या हिंदुस्थानचा संसार दुरुस्त करणारं काम आहे. हे काम करत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे काम अज्ञानामुळं, माहितीच्या अभावामुळं, व्यवस्था नसल्यामुळं हिंदवी स्वराज्याची संस्थापना शिवछत्रपतींनी केली हे सत्य आहे. पण हिंदवी स्वराज्य ही कल्पना म्हणजे घडावं याच्यासाठी ज्यांनी बालपणापासून अंतःकरणात विचार करून प्रयत्न केले असे पुण्यश्लोक शहाजीराजे भोसले आहे. वयाच्या 13व्या वर्षीच त्यांना हा साक्षात्कार झाला होता.
शहाजी राजांना. शहाजीराजे नुसते खडगाचे हत्यारबंद लढवय्ये नव्हते. शहाजीराजे जातिवंत, कुलवंत, प्रज्ञावंत असा मनुष्य होता. त्यांनी संस्कृत नाटकं लिहिली 2. त्यांनी संस्कृत काव्य ग्रंथ लिहिलाय. असा लढवय्या, प्रज्ञावंत, जातिवंत, धर्मवंत, शीलवंत राजा होता. शिवछत्रपतींनी जे हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलं, आपण म्हणतो ते सत्य आहे, पण ते व्रत वडिलांच्याकडनं घेतलेलं आहे नकळत. हो, वासी बेंद्रे, वसुदेव रामचंद्र बेंद्रे नावाच्या एका व्यक्तीने वयाच्या 42 वर्षी खर्च करून शहाजी राजांचा इतिहास दिला. आपण वाचला पाहिजे. जितका शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे तसाच शहाजी राजांचा इतिहास वाचला पाहिजे. त्याने एक लहानपणी साक्षात्कार झाला, म्हणजे जाणीव झाली. साक्षात्काराचा अर्थ जाणवलं की अरे काय चाललंय आपले, तिची खुळेपणा आहे. आपण कोण? जातिवंत मराठा आहोत. आणि मग आपल्या वडील मालोजी राजा, मालोजी राजांचे वडील कक्काजी, कक्काजी राजांचे वडील अण्णाजी राजा, अण्णाजी राजांचे वडील बाबाजी राजे, बाबाजी राजांचे वडील व्यवसाय राजे. आणखीन कोणाचे काही असं 12 पिढ्या मागं बघितल्या आपण तर आपल्या या भोसले कुळातल्या लोकांनी जन्म घेऊन केलं काय? प्रत्येक पिढीतला मनुष्य कर्तृत्ववान, बुद्धिवान, हिंमतवान, लढाऊ आहेच, पण केलं काय? आदिशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, चोर, दरोडेखोर, घुसखोर, आक्रमक, आपल्या धर्माचे, देशाचे मारेकरी, त्या फडव्यांच्या सत्तामध्ये नोकऱ्या मिळवून, सरदारकी, वतनदारी, सुभेदारी, जागीरदारी मिळून आपल्या बायका बाळांचे संसार फक्त सुखाने जगले. हे काय मराठ्याला शोभते काय? आपल्या नाही शोभत. आपण काय केलं पाहिजे? आणि मराठा ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, जातिवंत लढवय्या, धर्माचं रक्षण करण्यासाठी, प्रजेचं रक्षण करण्यासाठी, नीतीचं रक्षण करण्यासाठी जो जगतो, तडफडतो, लढतो तो मराठा. नाही, आपले पूर्वज जरी आपले असले तरी ते कर्तव्यात चुकले. हे आदिशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही कोण? आणि दरोडेखोर, चोर, लबाड. आणि हे करतात काय? आणि कत्तली करतात, रक्तपात करतात, विध्वंस करतात, धर्मांतर करतात, या बहिणींच्यावरती बलात्कार करतात, मूर्ती फोडतात, मंदिर तोडतात. काय करतात काय? शेकडो वर्ष हेच करतायत. आणि आपल्या पूर्वजांना कळलं नाही की आपले मारेकरी आहेत, आपले गनिम आहेत, कर्जनकार आहेत, शत्रू आहेत, त्यांच्या पद्धतीने नोकरी करायची नाही. शत्रूच्या पद्धतीने नोकरी करतो तो पुरुष नाही, तो नपुसक आहे, अशी शहाजीराजांची धारणा होती. ते म्हणजे नाही, आपण आपल्या 10 पिढ्यांनी केलेली चूक करायची नाही. आपण आपल्या देशाचं, देवाचं, धर्माचं रक्षण करणारं स्वतंत्र राज्य स्थापन करायचं आणि या भडव्यांच्या मुद्द्यावरती पाय देऊन ते राज्य निर्माण करायचं. ते संस्कृत पंडित होते. ते म्हणायचे मला राज्य स्थापन करायचं, परंतु ते राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे. हे लक्षात घ्या. हिंदवी म्हणजे काय? नामापासून विषय म्हणता आपलं शिक्षक शिकवतात. मानव, तर मानव या नामापासून विषय काय? मानवी. दानव नाम, दानवी, राक्षस, राक्षसी, पशु, पाशवी, हिंदू, हिंदवी. हो, मला जे राज्य स्थापन करायचंय ते हिंदू, हिंदुस्तान, हिंदू संस्कृती या सगळ्यांच्या रक्षणासाठी, यांच्या परित्राणासाठी मला राज्य स्थापन करायचंय. मला हिंदू राज्य स्थापन करायचंय.
गोष्ट अशी की त्यांनी केलं काम शहाजीराजांनी, परंतु आपण हिंदू समाजातले लोक काय लायकीचे आहोत, काय गुणवत्तेचे, काय वृत्तीचे आहोत, आपल्या इतकी नतद्रष्ट आत्मघातकी जात जगाच्या पाठीवरती अजून जन्मायची, इतके मूर्ख. कुठलंही चांगलं काम निघाल्यानंतर त्याला अडवापाळ घालणारा जर कोणी असेल तर तो हिंदू समाजात आपलाच बांधव. आता कल्पना करा, अशा ह्याच्यामध्ये जास्त प्रसंग घेऊन त्याचं वर्णन करून सांगत बसत नाही, परंतु हा हिंदू समाजातला दोष त्यांना आडवा आला. आणि नाही, वयाच्या 19व्या वर्षी हिंदी स्वराज्य स्थापन करायचं असा निग्रह करून कामाला लागले शहाजीराजे 44-43 वर्षापर्यंत नाही स्थापन करू शकले. मोठी मोठी राजकारणी होते, चढाव लढाव होते, अत्यंत खाग होते, असे शहाजीराजे नाही होऊ शकले. झालं काय, मी मुद्दाम सांगतोय तुम्हाला, शहाजीराजे ज्या वेळेला 42-43-44 आले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आता 44 आपली संपली, 50ची 4-5 वर्षाची देवान देऊन काय आयुष्य दिलं असेल, समजा 100 वर्ष, तर निम्म आयुष्य आपलं गेलेलं. आपण काय करूया. आतापर्यंत जिजाबाचा आपल्या संसारात आपल्या 5 लेकरं झाली. पहिली 4 लेकरं 9 महिने, 10 महिने, 11 महिन्याची येऊन पहिली 4 वर्ष आईच्या मांडीवरनंच, आईच्या मांडीच्या पाण्यावरनंच देवाने काढून दिली. 5 लेकरू संभाजीराजे भोसले. उफाड्याचा हिमतवान चढाव लढाव होता. वडिलांचा सगळा उंचापुरा दिपाडला. शहाजीराजांची उंची शरीराची सुद्धा बुद्धीसारखीच विलक्षण होती, 7.25 फूट. शहाजीराजे 7.25 फूट उंच दिपाड, सगळा उघडाव मनुष्य. तर त्या शहाजीराजांनी विचार केला, आपलं वय जवळपास 50शी चाललं, आता आपल्याला लेकरू येईल का नाही कोणास ठाऊक. भगवंताची इच्छा होती की या भारतमातेचा संसार उद्ध्वस्त न होण्यासाठी एक जन्म घेतला पण पाहिजे. आणि भारतमातेने त्यांच्या पोटी जन्म घेतला असं माझी श्रद्धा आहे. जिजामातेला एक लेकरू झालं, 6वं. ते लेकरू म्हणजे शिवाजी महाराज आहे. शिवछत्रपती 5 वर्षाचे झाले आणि त्यांनी एक विचार केला. कोणचा विचार केला? हो, आपण म्हणजे घावडाव करणारे धोनी होते, मुत्सदी होते, आणि असा विचार करत असताना कधी ते संभाजीनगर, कधी भाग्यनगर, कधी पुणे नगर, कधी विजयपूर, हो अशा ठिकठिकाणी जाऊन राहावं लागायचं. हो, या सगळ्या पालथ्या पाडण्यासाठी घावडाव करणारे शहाजीराजे महाग कारस्थानी होते. मग करायचे काय? त्यांनी एका विद्वान ब्राह्मण माणसाला नीट ऐका जवळ केला आणि काय सांगितलं की पंडित, एक करायचं, मी कसलं जीवन जगतोय तुम्हाला ठाऊक आहे, माझा उद्देश काय आहे तो तुम्हाला ठाऊक आहे. ह्याच्यातून मला हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू संस्कृती याचं रक्षण करणारी एक खडखडीत सगळ्या पाचीपाच्यांच्या उरावरती पाय देणारी सत्ता उत्पन्न करायची. जिथं पती तिथं सती, ती बिचारी माझ्यावर आहे, तिच्यावर तिचं लेकरू आहे. हा शिवबा आहे ना. हो, या शिवबाच्या शिक्षणासाठी तुम्ही माझ्यावर राहता का? माझ्या कुटुंबात तसं तुमच्या कुटुंबाचं सगळं संवर्धन, पोषण
करणारा सगळं मी मान देतो. तुम्ही एक करा. मी ज्या गावाला जाईन त्या गावाला माझ्या लेकरासाठी शिकवायला येणार. वयाचा 5वा वर्ष लागल्यापासून शिवछत्रपतींना शिकवायला शहाजीराजांनी केशव उमाजी पंडित नावाच्या एका विद्वान ब्राह्मणाला जवळ ठेवला आणि काय सांगितलं असेल. आता आपण आपली पोरं त्या ब्रिटिशांच्या नळ्यात घालतोय, म्हणजे इंग्रजी भाषेच्या नळ्यात. तसं नाही. हो, याला संस्कृत शिकवा, संस्कृतचं व्याकरण शिकवा, याला गणित शिकवा, याला राज्यशास्त्र शिकवा, धर्मशास्त्र शिकवा, याला न्यायशास्त्र शिकवा, याला आपली शास्त्र आहेत 24 शास्त्र, त्यातली महत्वाची शास्त्र 7 शिकवा. पुढं हो, याला उपनिषद शिकवा, याला रामायण शिकवा, याला महाभारत शिकवा. शिवाजी महाराजांना रामायण महाभारत शिकवा असं सांगितलंय. आणि याला चौफेर अंतःकरणाची त्याच्यावर तयारी होईल असं शिक्षण द्या. माझ्या जवळ किती वर्ष ठेवलं. शिवछत्रपतींचं 5वं वर्ष सुरुवात झाल्यापासून पुरंदरचा पहिला वेळा 18 साली झाला. तर त्यावेळेपर्यंत वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 14 वर्ष शिवछत्रपती केशव उमाजी पंडिताकडनं अनेक शास्त्र आणि विषय शिकले. असे शिवबा वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतात रायरेश्वरावरती आणि काय म्हणतात, आई भवानी माते एक कर. माझ्या वडिलांचं जे इप्सित होतं, जे इच्छित होतं आहे, हो ते पूर्ण करण्याची ताकद मला आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करणार आहे. माझ्या पाठीशी उभी राहा. माझ्या मस्तकावर कृपाशीर्वाद असू दे. मी हे करणार आहे आणि मी करणार. तुझ्या आशीर्वादामुळे 100% मी यशस्वी करणार आहे असं म्हणून बिल्वपत्र वाहून कामाला लागतं. गोष्ट अशी की शिवछत्रपती कामाला लागतात आणि त्याचा आपल्याला पुढचा इतिहास वाचल्यानंतर वाटतं का काय माणूस होता का भूत होता, काय शिवाजी महाराज काय माणसात जमायत का, म्हणजे कशा अर्थाने काय काहीच. दमणं थकणं थांबणं लवणं नमणं झुकणं हा प्रकार शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ठेवू नाहीये. मघार सरण हताश्वास मान्य नाही असं जीवन जगतात. काय माणूस त्याचं कारण असं होतं. ते कारण मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे. गड्यानं शिवछत्रपती असं का जगले. अरे शिवाजी महाराजांनी शेकडो लहान मोठ्या शिवाजी महाराजांच्या जीवनात 289 एकूण लढाया झालेल्या आहेत. लहान मोठ्या थांबणं नाही, विसावा नाही, काय जीवन असेल. त्याचं कारण शहाजीराजे. शहाजीराजांचा इतिहास तुम्ही वाचा. मराठ्यांचा इतिहास हा शहाजीराजांच्यापासून सुरू होतो. तोपर्यंत सगळे मराठे आदिलशाही, इमादशाही, बडशाही, निजामशाही, कुतुबशाही या फडव्यांची सेवा करून जहागीरदारा, वतनदारा, सुभेदारा मिळून सगळ्यात आनंद मानवत होती. स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे असा निग्रांत कराशी धरून पण यश न आलेले शहाजीराजे हे त्याचे जनक आहे. शहाजीराजे कसे जगले याच्याबद्दल वा.सी. बेंद्रे यांनी जे लिहिले ते वाचा. त्याच्यात ते लिहितात. काय लिहितात की शहाजीराजे युद्धमय, अग्निमय, रक्तमय जीवन जगले. एकदा सगळेजण म्हणा हे वाक्य म्हणा. युद्धमय, अग्निमय, रक्तमय जीवन जगले. बोला. युद्धमय, अग्निमय,
रक्तमय जीवन जगले, परत युद्धमय अग्निमय रक्तमय जीवन जगले, परत युद्धमय अग्निमय रक्तमय जीवन जगले. जगाच्या पाठीवरचा इस्लाम संपवायसाठी आपल्याला असं जीवन जगायचे लक्षात ठेवा. हा गोष्ट अशी, या बोलण्यात हे वाक्य आणि शिवछत्रपती जगले ते जीवन याचा संबंध कुठं आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. दयानंद सरस्वती नावाची एक अतिविद्वान अति चांगली व्यक्ती, संत, विलक्षण तेजस्वी मनुष्य, तर त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथामध्ये ते वेदांची ओळख करून देताना एका ठिकाणी म्हणतात, काय म्हणतात, तर त्या ऋग्वेदामध्ये एक वचन आलेलं आहे. कोणचं वचन? ते वचन असं आहे. ते वचन तुम्हाला सांगताना सगळेजण तुम्ही आपले आई आणि वडील आठवा, आपल्या मनापुढे आणा. ते वचन असं आहे की पती म्हणजे आपले वडील, पती पत्नीच्या पोटी पुत्राच्या रूपाने परत एकदा जन्म घेतो. एकदा मनावर हे वाक्य, पती पत्नीच्या पोटी पुत्राच्या रूपाने परत एकदा जन्म घेतो. दुसरं वाक्य असं आहे की पत्नी स्वतःच्या पोटी कन्येच्या रूपाने जन्म घेते. हे अगदी 100% सत्य गोष्ट आहे. शहाजी राजांनी शिवछत्रपतींच्या रूपात जिजामातेच्या पोटी जन्म घेतलेला आहे. समजलं का? बस. शिवछत्रपतींनी संभाजी महाराजांच्या रूपात साईबाईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. हे हिंदवी स्वराज्याची परंपरा हो, ही शहाजीराजांच्या रूपाने संभाजी महाराजांच्या पर्यंत कार्यरत आणि पुढे चाललेली आहे. हे लक्षात घेतलं म्हणजे आपल्याला कळेल की अरे हे नातं लक्षात ठेवलं पाहिजे. आपण थांबणं, थकणं, लवणं, नमणं, माघार, फिरण, हताश, रास हे मराठी रक्ताला मान्य नाही. गोष्ट अशी की शिवछत्रपती त्यांच्या आयुष्यात कसे जगले, शहाजीराजे कसे जगले ते आपण थोडक्यात पाहिलं. अरे पण संभाजी महाराज काय आहे? ते काय माणसं आहेत? काही माणसं नाही आहेत. एक वेगळी चढणींची अवतारी पुरुष आहे. शिवछत्रपतींनी 35 वर्ष म्हणजे शपथ घेतल्यानंतर 291 लहान मोठी युद्ध केली असतील, तर संभाजी महाराजांनी 27 मे 1680 छत्रपती म्हणून अधिकार ग्रहण केला, कर्तव्य ग्रहण केलं आणि कामाला लागले. आणि 12 मार्च 1689 संभाजी महाराज बलिदान होऊन निघून गेले. 9.25 वर्षात संभाजी महाराजांनी केवळ 134 युद्ध केली. वडिलांच्या पेक्षा चौपट गती आहे. पती पत्नीच्या पोटी पुत्राच्या रूपाने परत एकदा जन्म घेतो. हे परत आठवा. शिवाजी महाराज, संभाजी महाराज असं का वागतात? ही कुठली हिंमत, कुठली बुद्धिमत्ता, कुठला निग्रह, कुठला निश्चय, अंतकरणातली भावना
त्याचं कारण काय ते लक्षात ठेवा. त्याला प्रारंभ शहाजी राजा आहे हे ठाऊक असणं अत्यंत अत्यावश्यक आहे. आश्चर्य की ही जाणीव मराठी रक्ताला फार तीव्र झालेली होती त्या काळात. शिवछत्रपती गेले, सगळ्यांनी कपाळाला हात लावला. आता पुढं का? महाराज गेले, महाराज गेले, दुःख होणं स्वाभाविक आहे. उद्वेग झाला, उद्ध्वस्त झाला, हताश झाला, निराश झाला सगळा मराठी मुलूक. तरी पण हिंमत धरून संभाजी महाराज हे जातिवंत शिवाजी महाराजांचं स्वरूप होतं. सईबाईच्या पुढे जन्माला आलेलं त्यांनी धीर धरून मोठ्या हिमतीने पावलं टाकायला सुरुवात केली. आणि केवळ 15 वर्षात पाठशाळ्यासमोर त्यांना भीक न घालता शिवाजी महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं. मा डावबाज, मा घाग, मा चढाऊ, मा धुरंदर, विलक्षण मनुष्य हे एकापेक्षा जास्त शत्रू अंगावरती येऊ दिला नाही. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे. पण गड्यानो बाप से बेटा सवयी हे संभाजी महाराजांनी 5 शत्रू 9.25 वर्ष अंगावरती घेऊन एकही लढाईत पराभव न पत्करता 134 लढाया जिंकलेले. शिवाजी महाराजांना 7 लढाईत पराभव पत्करावा संभाजी महाराजांना नाही. असे पितापुत्रांची जोडी माझ्या अंतःकरणात कायम येतं. हो, उदकावली तरंग तरंग उदकाचे अंग, तुका म्हणे बिंबछाया ठाई पावली विलिया, एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई, हे सर तुकोराम म्हणतात. तसंच आहे शिवछत्रपती. केवळ 50 वर्ष सगळे, केवळ 50 वर्ष सगळे. अगदी फार दुर्दैव हिंदुस्थानचं की शिवछत्रपतींना आयुष्य मिळालं नाही जास्त. आणि संभाजी महाराज केवळ 35 वर्षी समर्पण. असं पितापुत्र. माझी कोणी मानेल न मानेल माझं बोलणं, पण देवाने जाणलं. आत इच्छा असणारे शहाजीराजे शिवछत्रपतींच्या रूपात जन्मले, युद्धमय अग्निमय रक्तमय जीवन जगले. आणि शिवछत्रपती ती युद्धमय अग्निमय रक्तमय जीवन जगण्याची या पोटतिडी घेऊन केवळ 35 वर्षात 291 लढाई करतात. भगवंताला कळलं असावं की नाही आयुष्य कमी पडते, तर आपण ह्याच्या पोटी जन्माला येईल पोर, त्याच्या हातून या अवतारी पुरुषाच्या हातून ते काम घ्यायला पाहिजे. ते अर्धच होईल. कोणचं की हिंदी स्वराज्याची संस्थापना कशी करावी, पुढे ते संरक्षण करण्याची पुढची वाटचाल ज्याच्या पोटी जन्माला येईल त्या पोराच्याकडनं करून घेऊया. संकल्प शहाजीराजांचा, संस्थापना शिवाजी महाराजांची असते आणि हिंदवी स्वराज्याचं रक्षण हे संभाजी महाराजांचं. जे 50 वर्षाच्या आयुष्यात होऊ शकलं नाही ते काम संभाजी महाराजांनी केलं. हा अन्योन्य संबंध लक्षात घेता माझ्या चित्तात येतं को शिवाजी आणि संभाजी हा मिळून एक पूर्ण अवतार आहे. संकल्पाचा अवतार शहाजीराजे हे चित्तात ठेवून आपण काम करूया. गेल्यानं आपल्यावरती संरक्षणाचं काम आलेलं आहे आणि ते संरक्षण चौफेर करायचे. 76 वर्ष होऊन झाली स्वातंत्र्य मिळून. या 76 वर्षात
आजही बर्बादी, पडझड आणि विनाश अखंड चालूच आहे. तो थांबवायचा आहे. पण थांबवणं ही गोष्ट कशाच्या आधारावरती होऊ शकते? हो, सामर्थ्याच्या आधारावर. ते सामर्थ्य एक मन, एक चित्त, एक अंतकरण, एक बुद्धी, एक हृदय आणि एकच निर्धार असेल तर ते ज्याच्यातनं घडेल ती गोष्ट कोणची? हो, त्या कुंतीने सांगून ठेवलं की बाळांनो, तुम्ही 5 जण, वडिलांच्या रूपात आवडणारा तुमचा सर्वात मोठा जो भाऊ आहे त्याच्या विचारांनी राहा. आता पुढच्या काळात आपल्याला हे जर करायचं असेल तर शहाजीराजे शिवछत्रपती संभाजी महाराज हा हिंदी स्वराज्याचा हो एकत्रित असलेला मंत्र चित्तात ठेवून आपण वाटचाल करूया. त्यासाठी शस्त्र हातात घ्यावं लागणार आहे. मला बोलणं विचित्र वाटेल. सशस्त्र हिंदू समाज, एका विचाराने चालणारा हिंदू समाज हे भारतमातेच्या संसाराचं संरक्षणाचा आत्मा आहे. ते करण्याचं काम आपण करूया. आपल्या गावाकडे जाऊया आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी सूर्योदय होतोय त्या प्रत्येक ठिकाणी 5 पांडव कोण ते पूर्ण विचारांची चांगल्या लोकांचा विचार घेऊन त्या गावात त्या पिढीत 5 पांडव ठरवायचेत आपल्याला. मोहीम झाली, फार चांगली झाली, असं तसं गप्पा गोष्टी करू या सोडून, पण त्यापेक्षा सुद्धा आपल्याला एक मोठं काम पार पडायचे. ज्या ज्या गावात 5 पांडव ठरले ते खऱ्या अर्थाने 76 वर्षापूर्वी मिळालेलं स्वातंत्र्य चाखायला योग्य, पात्रतेचं, क्षमतेचं, अधिकाराचं मी असं धरून आपल्या गावात 5 पांडव ठरवूया. तालुक्याचे कार्यवाह, जिल्ह्याचे कार्यवाह, मंडळाचे कार्यवाह या सगळ्यांनी विसावा न घेता हे काम त्याला पार पाडायचे. देवानं आपल्या शासनाने घोषणा केली 15 ऑगस्टला, आम्ही धर्मी राष्ट्र आहे. गचाळ मूर्ख आणि नालायक हा आपल्या पूर्वजांनीच केली ती 500 वर्षापूर्वी. निधर्मी हे आमचा धर्म हिंदू धर्म आहे, वैदिक हिंदू धर्म आहे, सनातन हिंदू धर्म आहे. म्हणजे गरजून आवर्जून गरजेने आपण जगलं पाहिजे आणि वागलं पाहिजे. गोष्ट अशी की ते संरक्षणाचं काम आपल्याला करायचं असेल तर वडिलांच्या पश्चात केवळ 15 वर्षाचा काळ ज्याला मिळाला ते शिवछत्रपतींचं मूर्तिमंत हो सईबाईच्या पोटी जन्माला आलेलं रूप म्हणजे संभाजी महाराज यांना आदर्श ठेवून आपण करूया. तो आदर्श तुमच्या चित्तात, अंतःकरणात, बुद्धीत, हृदयात, मनात, चित्तात ठसला पाहिजे, भिनला पाहिजे, रुजला पाहिजे, एकरूप झाला पाहिजे. नव्हे त्या रक्ताचा रंग शिवाजी संभाजी झाला पाहिजे. शिवजयंती करतो पण शिवजयंती सुद्धा आपण फार उथळ पद्धतीने करतो. शिवाजी हे एक व्रत आहे, संभाजी हे एक व्रत आहे. जगावं कसं हिंदूंनी याचं व्रत म्हणजे शिवछत्रपती आहे. आणि धर्मासाठी, मातृभूमीसाठी, हिंदी स्वराज्यासाठी कसं मरावं याचं मूर्तिमंत रूप म्हणजे संभाजी महाराज. त्या संभाजी महाराजांची पुण्यतिथी अरे 5, 25, 50 वर्षापूर्वी कोणी शिवत नव्हतं. काही हिंदू समाज मूर्खच आहे. दुसऱ्यांचं खरकट उष्ट खातो त्या माणसाचं नाव हिंदू असतं, लक्षात ठेवा.
त्यांना आपण कोण आहोत, कशाला जगायचं याची जाणीव नसते. त्या माणसाला तुम्ही हिंदू पुढे निर्धास्तपणे समजून सांगा. आपण संभाजी महाराजांची जयंती, राम आणि कृष्णांच्या जयंत्या अगत्य करू, परंतु त्याही पेक्षा हे शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी करणं अत्यंत अत्यावश्यक. आपण परवाच्या दिवशी भाषण ऐकलं हो की संभाजी महाराजांचं जीवन हे पचवलं पाहिजे, खाऊन टाकलं पाहिजे, पिऊन टाकलं पाहिजे, पचवून टाकलं पाहिजे, अत्यंत अत्यावश्यक. तो जो धर्मवीर बलिदान मास आहे, शिवाजी संभाजी महाराज एक दिवस मृत्यूला सामोरे गेले नाही. 29 दिवस पकडल्या दिवसापासून, डोळे फोडायला लागल्यापासून, त्या भैव्यानी औरंग्यानी त्याच्यापासून टाळूपर्यंत फाल्गुनी अमावस्येला तुकडे करून ठार मारून टाकलं. हो, तो प्रत्येक दिवस ते मृत्यूची वाट चालत होती. संभाजी महाराजांची पुण्यतिथी एक दिवस कोण चालणार नाही. तो 30 दिवस श्रद्धांजली वाहण्याचं काम आपण केलं पाहिजे. तो काळ व्रतस्थ म्हणून जगला पाहिजे. अवघड सांगतोय, पण लक्षात घ्या, कोणत्याही किल्लीचं कुलूप, कोणत्याही कुलपाचं किल्ली लागू पडते. सारखं कुलूप दुरुस्त करण्याकडे जावं लागत नाही. निर्णय करा, निश्चय करा, निर्धार करा. कोणता निर्धार? संभाजी महाराजांनी 20व्या दिवसापासून अन्न ग्रहण संपवलं. हा बलिदान मास तुमचा आमचा कडकडीत देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती हिची उपासना करण्याचा कालावधी. तर आपण एकदाच जेवायचे, लक्षात ठेवा. माझा विश्वास आहे तुम्ही 100% पत्र आहात. हिंदू समाज धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचा मास म्हणजे संभाजी महाराजांच्या देशभक्तीची, धर्मभक्तीची उपासना करण्याचा मास म्हणजे भारत मातेच्या कपाळातलं स्वातंत्र्याचं कुंकू अक्षय काळपर्यंत, विश्वाच्या अंतापर्यंत सुद्धा नाहीसं होणार नाही. त्याच्या उपासनेचा काळ गेल्यानं बोलणं सोपं, बोलणे जाते विरोधी अमर आहे संस्कृती. बोलण्याला अक्कल लागत नाही. माझ्या जर का फटूस मनुष्य चालतो, संभाजी विनायकराव भिडे. आपण एक निग्रह करूया. हो, 18 फेब्रुवारीला प्रारंभ आहे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा. ज्याला काही कळतंय अशा वयापासून म्हणजे साधारण 12 वर्षापासून हा धर्मवीर बलिदान मास एकच वेळा जेवण करून आणि दिवसाकाठी संभाजी महाराजांचं संस्मरण म्हणजे श्रद्धांजली वाहून आपण सगळ्यांनी साजरा करण्याची पद्धत उभ्या हिंदू समाजाला, महाराष्ट्राला नाही सगळ्यांना शिकवायची. लक्षात ठेवा, अत्यंत अत्यावश्यक आहे. हे करायचं असेल, बीजाला जर इच्छा असेल उगवावं, अंकुरावं, तर बीजानी मातीत गाडून घेतलं पाहिजे. मिटा दो अपनी हस्ती को, अगर कुछ मर्तबा चाहते हैं. दाना मिट्टी में मिलकर गुलो गुलजार हो जाता. एका दाण्याचा एक दाणा केला नाश, मग भोगिले किणीस तुकोबरा म्हणता. आपल्यापैकी अनेकांनी या काळामध्ये संभाजी महाराजांचा आदर्श चित्तात धरून आपली नोकरी, व्यवसाय, उद्योग, धंदा बाजूला सारून तालुक्यातल्या, मंडळातल्या, जिल्ह्यातल्या, राज्यातल्या गावोगावी
पदर मोडीने जाऊन ह्याचा प्रचार करणं आवश्यक आहे. एक क्षण थांबतो. जना हा विचार ऐकल्यानंतर हो होय, शिवाजी महाराज संभाजी महाराज जगायचे आणि मी जगणार म्हणजे त्यांचा जो विलक्षण सूर्याच्या बुडाला चटका लावील असला आदर्शवाद आहे, तो आदर्श उगवत्या पिढीत पोचवण्याचा परिणाम करण्यासाठी मी घर सोडणार, काही काळ जाणार आणि हे काम करणार. असं ज्यांच्या ज्यांच्या मनात येतंय, कुणी 7 दिवस जाईल, कुणी 5 दिवस जाईल, कुणी 10 दिवस जाईल, 4 दिवस जाईल, पूर्ण माहीत चाल जे सोडून. काही खुली असतील, मी देतो की वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष या उद्योगासाठी अगदी हा मराठ्यांचा इतिहास, हा शहाजीराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास लोकांच्या चित्तात घालूया. म्हणजे जगाचा बाप कोण याचं उत्तर देणारा हिंदुस्थान उत्पन्न होईल, माझा विश्वास आहे. त्यांनी हात वरती करावा, स्वतःचा हात. हे कोण पाहते सांगतो, हात खाली करा. श्रद्धस्व, श्रद्धा पाहिजे आपल्या अंतकरणात ठेवूया की मी हात वरती केला होता, शिवाजी महाराजांनी पाहिलाय, संभाजी महाराजांनी पाहिलाय, मला केलंच पाहिजे. मी हात वरती केला नाही, मी निश्चय केला आणि आपण कामाला लागूया. फाल्गुन अमावस्येनंतर त्या दिवशी गाव असेल तर म्हणजे रिकामं राहता कामा नाही की ज्या दिवशी मनुष्य जातो त्या दिवशी आपण तिची अंत्ययात्रा करतो. 30व्या दिवशी गेले, 30व्या दिवशी त्यांची अंत्ययात्रा महाराष्ट्रभर निघाली पाहिजे. ती अंत्ययात्रा झाल्यानंतर हो चिता पेटवून श्रद्धांजली वाहिली पाहिजे. हे सगळं अंतकरणात ठेवून आपण कामाला लागूया. माझा विश्वास आहे की 100% आपण बोलल्याप्रमाणे आणि आपला हात शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी पाहिला वृत्ती केलेला, आपण काम करू शकू. दुसरं एक सांगणार आहे, ते विचित्र आहे. गजानो, माहिती म्हणून सांगतो, सांगितल्यानंतर धक्का बसेल. अति शहाणा आणि अति मूर्ख असलेला महाराष्ट्र आणि विद्वान PhD, MPhil, DLit आणखीन कसल्या फटकळ पदव्या घेऊन पोटाची खळगी मिळण्यात अन्न मानणारा बेश्रम महाराष्ट्रातला समाज काय म्हणेल ते म्हणू दे. लक्षात ठेवा, हो शहाजीराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे 3 आपले आदर्श आहेत. हे पक्क लक्षात ठेवा. या तिघांच्याही मौंजी बंधन झालेलं होतं. पूर्वजांचे बंधन ठेवलं होतं. आता पूर्वजांच्या पुढे पाऊल टाकू हो. केवळ कुठल्या एका वर्णातल्या लोकांनी मौंजी बंधन अजिबात नाही. 18 पगड जातीने मौंजी बंधन केलं पाहिजे. स्त्रियांनी सुद्धा केलं पाहिजे. आपण प्रारंभ करू आणि मौंजी बंधन एकदम सोपं करून टाकू. माझ्या मुखे म्हणजे बोलतो तो देव आता जेव्हा तोची जाणे, मला देव साक्षात सांगतो अशी माझी श्रद्धा आहे. त्याने मौंजी बंधन अत्यंत सोपं. हो काय करायचं,
रामायण घ्यायचं, महाभारत घ्यायचं, हो, आणि त्याच्यावरती रामायण महाभारतावरती एक यज्ञोपवीत म्हणजे जानवं ठेवायचं. एक शिवछत्रपतींच्यासाठी, एक संभाजी महाराजांच्यासाठी, आणि ती दोन्ही जानवी उचलायची, शिवछत्रपतींच्या ग्रंथावरती ठेवायची, आणि ती जानवी उचलून मारुतीरायाला प्रतिमा असेल त्याला स्पर्श करायची, ठेवायची, आणि ती दोन्ही आपल्या गळ्यात घालून टाकायची. मौंजी बंधन झालं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. असे तू हिमाचल, कन्याकुमारी ते काश्मीर, बंगलादेश ते बलुचिस्तान, भेदभावहीन, एक रूप, एक स्थान, एक में एक चित्त असलेला समाज मौंजी बंधन आजपासून करायला लागला. आणि मौंजी बंधन झाल्यानंतर अधिकार कोणता मिळतो? गायत्री मंत्राचा जप करून सूर्य तेजाची उपासना करण्याचा अधिकार मिळतो. रोज शिवछत्रपती संभाजी महाराज हे मानव रूपात जन्मलेला सूर्य आहे. कशासाठी आणि जगावे कसे मी, हे शिवछत्रपती कशासाठी आणि मरावे कसे मी, हे संभाजी महाराजांच्या रूपात हे मानवी सूर्य जगण्याच्या आणि म्हणण्याच्या मार्गावरचे आपले आदर्श आहे. हे लक्षात घेता या दोघांच्या प्रित्यर्थ रोज स्नान झाली, एक वेळ अन्न खाणार नाही, पण स्नान झाल्याशिवाय गायत्री मंत्राचा जप केल्याशिवाय शिवछत्रपतींच्या रूपात आणि संभाजी महाराजांच्या रूपात ओम सूर्याची उपासना केल्याशिवाय मी माझं आयुष्य एक दिवसही खर्चणार नाही. हा आचार धर्म लक्षात ठेवा. श्रावण महिन्यात श्रावणी करतात. यावर्षी महाराष्ट्रात हे जेवढे कोटी हिंदू असतील, स्त्री पुरुष सुद्धा, त्यांनी सूर्योपासनेसाठी, हिंदी स्वराज्याच्या सूर्योपासनेसाठी हे मौंजी बंधन स्वीकारून नित्य आचार पाळायचा. एवढी तुम्हाला एक अंतःकरणातली शिवाजी महाराजांना आवडेल अशी गोष्ट सांगतो. दुसरं कळलं, तुमच्या आमच्या उरावरती नसत्या नासक्या गोष्टी लादल्या गेल्या. आमच्या राष्ट्राचा झेंडा तिरंगा नाही, ही धक्कादायक गोष्ट तुम्हाला बोलतोय. नाहीच आहे. हे गांधी आणि नेहरू नासके कवडी किमतीचे बेकार कडकडीत देशद्रोही समजावे अशा नालायक परंपरेने तुमच्या आमच्या मस्तकावरती जो तिरंगा झेंडा लादला आहे. ठीक आहे, गावावरून गाव गाडव खावं लागतं, लोकशाही पद्धती धारण केली, त्यावेळेस ते ठरलंय आणि चाललाय तिरंगी झेंडा. भगवा झेंडा हाच आपला राष्ट्रध्वज आहे. याचं एक वाक्य बोललो, गावाबरोबर गाडव खावं लागतंय. समाज मूर्ख आहे लक्षात घेता. 15 ऑगस्टला सगळ्यांच्यात मिसळून थांबूया त्या कार्यक्रमाला. हे पण 15 ऑगस्टलाच शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तगटाचा महाराष्ट्र भगवा झेंडा घेऊन गावातून स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढणार.
मान्य असं. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. गावाबरोबर गाढव खावं लागतं हे तिसऱ्यांदा बोलून चाललंय ते चालू दे. काही काळानंतर सूर्य उगवेल त्यावेळेला बघू. पण ते चाललंय ते चालू दे. पण गावोगावी देशात भगवा झेंडा घेऊन स्वातंत्र्य दिन पदयात्रा निघाल्या पाहिजे. दुसरे एक बोलणार आपण सगळे शिक्षणाच्या चिखलात रुतलेले लोक आणि एक आपली मूर्ख कल्पना करून घेतली की माझं शिक्षण झालं म्हणजे मी फार बुद्धिमान आहे. काहीच फालतू कसं. किंबहुना शिकलेले लोक जास्तीत जास्त भ्याड, स्वार्थी, मतलबी, स्वतःच्या पलीकडे विचार न करणारे घाबरकाचे लोक असतात. गोष्ट अशी काय शिक्षण झालं, व्यवसाय सुरू केला, नोकरी केली, उद्योग झाला, मग पुढे काय संसाराचं पाऊल. ते योग्य. संसार केलाच पाहिजे. संसार करून जगणं हे आपल्या पूर्वजांचं ऋण